धन्यवाद गोपीजी. आतापर्यंत तुम्ही कोकणातला एक गोड आवाज प्रेझेंटेशन बॉक्समधून ऐकत होते गोपीजी जाधव यांना. तर नेक्स्ट मॅच आपल्यासमोर काही क्षणात येताना पाहायला मिळेल आणि जशी नेक्स्ट मॅचची सुरुवात होईल तेव्हा आपल्याला कॉमेंट्री बॉक्समधून दोन नवे आवाज पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. पहिल्यांदा एका बाजूला सांगोल्याचा एक मधुर आवाज इर्शाद भाई बागवान आणि दुसऱ्या बाजूला शिरूरचे एक गोड समालोचक दत्ताजी पवार. ओ टू कॉम बॉक्स. Thank you, sir. Sports King Book presents Shirsa Sports Champion Trophy organized by Shirsa Sports, Sri Ambadaji Shirsa, powered by Kinetic Green, trophy sponsor Balaji Club Rajkot, ball sponsor by 7070 Sports, kit partner Sauli Creations, graphic design by YSI Dubai, associate sponsor 19 Book, Anand Marbles, Rudra Sports, Ratan Urban Cooperative Credit Society. Live streaming partner tenniswicket.in आणि इवेंट मैनेजमेंट बाय अल्टीमेट इवेंट मेकर्स. तो स्वागत आप सभी का इस खूबसूरत धरती में शिरसा स्पोर्ट्स चैंपियन ट्रॉफी में. और हमारे साथ जुड़े कॉम्पास में इरशाद भाई, आपका भी हम कहते तहे दिल से स्वागत. तो एक बड़ा मुकाबला यहाँ पे देखेंगे. श्रीतेज 11 पुणे की अगर बात की जाए इस टीम में अनुराग मोहिते, राहुल लोहार जिनका नाम शिरू लोहार के साथ जाने जाते, अमितजीत तांबे, तुषार रणदिवे, भजा, नरसिंह पालमपल्ले, रोहन खरा जो कि फिरकी के मास्टर माइंड जिन्हें कहा जाता है. और उसके साथ यहाँ पे सनी कस्बे, उनके पास भी गेंद घुमाने की क्षमता है. और हार्ड हिटर रोहित खरात. दो बड़े नाम इस अभी इस टीम में ऐड हुए जिनका नाम है धनंजय भिंतर और उसके साथ यहाँ पे आसिफ शेख. बड़ा मुकाबला यहाँ पे. और काउं बॉस के साथ ईशा जी बागवान, आपका भी कहते हैं हम स्वागत. तो बिल्कुल अगर बात की जाए तो आज के सत्र का तीसरा मुकाबला मैदान पर खेला जा रहा है. बैटल बड़ा ही है, दो मजबूत टीमें फिर से एक बार आमने सामने. लेकिन गहिनीनाथ दादा स्पोर्ट के कप्तान ने टॉस जीता और टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला. एक तरफ अगर बात की जाए तो गहिनीनाथ दादा स्पोर्ट स्वयं कप्तान गहिनीनाथ, दूसरे नंबर पर पवार, तीसरे नंबर पर आदेश मोरे, नितिन गुगरे, सौरभ एड़के, वैभव सोनपुरे, हर्षद डोमकावड़े. तो काफी मजबूत ये टीम प्रशांत गोपाल, विकास मस्के, रिंकू पुंड और अवि नाकडे ये टीम है. तो दूसरे तरफ अगर बात की जाए तो श्रीतेज स्पोर्ट. चौथं पर्व या स्पर्धेचं आपल्याला जे बघायला मिळतं आहे. आणि चौथ्या पर्वामध्ये आपण जर पाहिलं गेलं भारतातील नामांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची ओळख असणार आहे आणि दोन दिग्गज संघात आमने सामने आलेले आहेत. मैदानावरती सायंकाळचं सत्र तर काहीच वेळामध्ये लाईट्समध्ये देखील मॅच होणार आहे. मात्र त्याच्यापूर्वी दोन्ही टीमसाठी ही मॅच अतिशय महत्त्वाची असं. एका बाजूनं यजमान टीम आहे पाथर्डी. टॉस जिंकत बॅटिंगचा स्वीकार केलाय आणि अमित तांबे यांच्या हातामध्ये बॉल असेल. पहिलं षटक टाकण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला शिरसा स्पोर्ट्स पाथर्डी हा संघ तुम्हाला बघायला मिळणार आहे. तो बिल्कुल स्वयं का पहला ओवर, टीम का पहला ओवर, बड़ा मुकाबला, बिग बैटल ऑफ क्रिकेट, शिरसा स्पोर्ट्स चैंपियंस ट्रॉफी. आज के सत्र का ये तीसरा मुकाबला. लेकिन टीम की अगर बात की जाए तो श्रीतेज स्पोर्ट दूसरा मुकाबला खेलती हुई. श्री संत वामन बाबू गैलरी एंड की तरफ से एक गेंदबाजी मार पर स्वयं का पहला ओवर, टीम का पहला ओवर, पावर प्ले का पहला ओवर, वॉशिंग पाउडर निर्मा प्रेजेंटिंग पहला ओवर. इस बार पहली गेंद हल्के हाथों से खेला पॉइंट की दिशा में, रन लेने का कोई मौका नहीं. अच्छी शुरुआत है पहली गेंद पर. 5 ओवर का मुकाबला यहाँ पे पहला ओवर डालते हुए. और बात की जाएंगे यहाँ पे दोनों खिलाड़ी के पास क्षमता है बड़े शॉट खेलने की, जिस तरह से ताकतवान जोर रखते यहाँ पे बड़े मैच के लिए. लेकिन यहाँ पे अमित तांबे की इस वक्त देखेंगे ऑप्शन के बाहर वाइट बॉल. तो एक बड़ा मैच यहाँ पे दर्शक भी बड़े संख्या में आते हुए इस बाबूजी आह्वाड़ के मैदान के अंदर. ऑल इंडिया की सबसे बड़ी ये टूर्नामेंट. या षटकातला पुढचा चेंडू, चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑन साईडला खेळाय चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. निश्चितपणे एक धाव या चेंडूवरती. रोहन खरात, महाराष्ट्राचा एक युवा खेळाडू, एमपीएल स्टार रोहन खरात, ज्याचं नाव पोहोचलंय महाराष्ट्राच्या घराघरात, तो आहे रोहन खरात. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. धावफलकावरती धावा 2. स्वतः संघनायक गहिनीनाथ दादा स्ट्राइक वरती आपण पाहतोय. या षटकातला पुढचा चेंडू. अच्छी गेंद यहाँ पे चेंज ऑफ पेस के. और बल्कि बात करेंगे अमित तांबे की खासियत रखते बिल्कुल गेंदबाजी में भरेशन करते हैं. अभी अभी कहा यहाँ पे रोहन खरात ऑल इंडिया के सबसे बड़े स्टार खिलाड़ी इस मैदान में. फिलहाल एक तरफ से अहिल्यानगर की टीम
पुन्हा एकदा चांगला, जितका चांगला चेंडू आहे तितका मोठा फटका मात्र या चेंडूवरती होऊ शकला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव घेतली गेली. पहिल्या सामन्यातलं जर आपण प्रदर्शन पाहिलं तर आत्तापर्यंतचा या मैदानावरचा हा सामना क्रमांक 13वा आणि आत्तापर्यंत सर्वोच्च धावसंख्या श्रीतेज स्पोर्टच्या नावावरती आहे, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 67 धावा केल्या होत्या, 67. या षटकातला अमितचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बनवून खेळायचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडूवरती येतोय, सुंदर क्षेत्ररक्षित केलाय. एक धाव या चेंडूवरती आणि एका धावेने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 4 धावा. एक सावध सुरुवात पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. बिल्कुल एक नपी तुली गेंदबाजी करते हुए अमित तांबे इस पहले ओवर के अंदर कि बड़ा धमाका हो सकता है, क्योंकि एक बड़े नाम यहाँ पे नितिन घुंगरे भी एक हार्ड हिटर खिलाड़ी है. यहाँ पे बड़ा शॉट खेलने का कप्तान यहाँ पे बीच मैदान में खड़े और यहाँ पे खतरा हो सकता है और यहाँ पे पहला झटका लगता हुआ टीम को, कप्तान को जाना पड़ेगा रनआउट के रूप में. यहाँ पे नक्कीच सर, दत्ता सर, एक मोठा धक्का आपण पाहतोय. अगदी धाव घेण्याची गरज नव्हती, परंतु त्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न नेडलाय. पहिला फलंदाज बाद होतोय, पहिला धक्का. संघनायक मात्र परततोय बाद होऊन. पहिला धक्का लागलेला आहे. षटक क्रमांक पहिलं अमित तांबेनं मात्र आपल्या संघनायकाचा विश्वास सार्थ करतोय. ज्यावेळी पहिल्या सामन्यामध्ये अमित तांबेनं फलंदाजी केली होती, आता संघामध्ये काहीसा बदल देखील असेल. आता संघाच्या स्क्वॉडमध्ये धनंजय भिंताडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आसिफ शेख मॅन फ्रॉम वाघोली हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आज संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 4. सर, दोन्ही संघाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये गहिनाथ दादा स्पोर्ट्सचा जो संघ आहे, या संघानं कोरोना नंतर अमोल शिरसाट सरांनी जी स्पर्धा घेतली पिंपळगाव टप्पा, या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये उलटफेर घडवणारा हा संघ होता. म्हणजे समोरच्या संघामध्ये दुबईला खेळलेले 9 स्टार खेळाडू आणि गहिनाथ दादाच्या संघामध्ये कृष्णा गवळी आणि संतोष कसवटकर मॅन फ्रॉम कोल्हापूर या दोघांनी तो सामना जिंकून दिला होता. त्या स्पर्धेमध्ये एक उलटफेर घडवणारा हा संघ आहे. तो जज्बा रख के यहाँ पे खेलना होगा. पहले ओवर की कहानी खत्म हुई और पहले ओवर के बाद अगर देखेंगे 4 रन बने हैं स्कोर कार्ड पर. 1 विकेट के नुकसान पे गेंदबाजी मार्ग पर अब किया है बदलाव. गेंदबाजी मार्ग पर आएंगे अब सनी कस्बे, फिकी के मास्टर जिन्हें कहा जाता है, कि सामने यहाँ पे हो गया मैन इन फॉर्म हर्षद, जिसका बड़ा नाम इस पाथर्डी तालुका का. बीच मैदान में यहाँ पे खड़े और देखिए शॉट, एकदम रिवर्स शॉट. यहाँ पे गेंद जाती हुई सीमा के बाहर. 4 रन. नक्कीच आपण पाहिलं की सनीचा पहिला चेंडू होता, थोडासा लोअर फुलटॉस चेंडू आहे. मधल्या एष्टीवरती असणारा चेंडू मात्र एकच चौकारामध्ये परावर्तित केलाय आणि सामन्यातला पहिला चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक आकर्षक चौकार पाहायला मिळतोय. एकूण धावा धावफलकावरती 8. हर्षदच्या बॅटमधून चौकाराने खातं उघडले हर्षद. अच्छे शॉट यहाँ पे फुल टॉस गेंद रिवर्स शॉट के साथ शुरुआत करते हुए स्वागत किया यहाँ पे 4 के साथ. वापिस प्रयास करना चाहते, लेकिन इस वक्त अच्छी गेंद घूमी है और कहेंगे यहाँ पे गेंदबाज के पास अच्छी गति है और गति के साथ यहाँ पे गेंद को घुमा भी अच्छी तरह से करते हुए दिखाई दे रहे हैं सनी कस्बे. नक्कीच एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. थोडीशी बॅट मैदानामध्ये बदलली जाते. धावांचा वेग वाढवावा लागेल. ज्यावेळी टॉस झालाय त्यावेळी तर सांगितलंय की 65 ते 70 धावा आम्ही 5 षटकामध्ये बनवण्याचा प्रयत्न करू, परंतु त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. सनीचा या षटकातला पुढचा चेंडू. यावेळी मात्र 2 क्षेत्ररक्षक पाठला करताय. चेंडू 1 बाउंड सीमारेषा पार येतोय. कडक कडकडीत प्रहार एक वसूल केलाय. चौकार. देखिए यहाँ पे अच्छे शॉट जिस तरह से रिप्ले दिखाई देगा आपको टेंसक्रिकेट.in के माध्यम से. एकदम सामने गेंद थी, पड़ा और सामने की तरफ अच्छा शॉट यहाँ पे खेलते हुए एक्शन रिप्ले के सामने. देखिए सामने की तरफ गेंद देखा और भेजा सीमा रेखे के बाहर. 4 रन के लिए. नक्कीच दत्ता सर, अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये एक टार्गेट जर सेट केलं की प्रत्येक षटकामध्ये पुन्हा एकदा फुल टॉस बनवून खेळायचा प्रयत्न आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. धावबादची संधी. एक वेगवान धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केले. एका धावेने एकूण धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत ते आपल्याला पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावरती. 13. इस ओवर की अगर बात की जाएंगे, पहले गेंद के ऊपर शानदार चौका, उसके बाद एक बिंदी गेंद, उसके बाद एक शानदार चौका आया इस मैदान के अंदर. तो जज्बा दिखाते हुए यहाँ पे टीम पाथर्डी, जो कि यहाँ पे एक लोकल टीम है, गहिनाथ दादा शिरसाट, इनके माध्यम से टीम बीच मैदान में यहाँ पे खेलती हुई जोर दिखाती हुई टीम अपने नाम का.
पुन्हा एकदा गोलंदाज सनी, समोर फलंदाज नितीन. नितीनच्या बॅटमधून हा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू निर्धाव होतोय. प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाची, प्रत्येक चेंडूवरती स्ट्रगल मैदानावरती पाहायला मिळतोय. दोन मातब्बर संघाचं युद्ध, चेंडू फळीचं युद्ध क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतोय. मंचावरून मात्र आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अमोल शिरसाटजी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक मैदानं गाजवणारे जसे खेळाडू तसे समालोचक देखील या स्पर्धेला अमोलजी शिरसाट यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलाय, चेंडू खेळायचा प्रयत्न केलाय, निर्धाव चेंडू ठरतोय. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा, एक बाद 13. या षटकामध्ये मात्र 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, एक बाद 13. दत्ता सर, काल जर आपण पाहिलं तर काल सर्वात सुंदर गोलंदाजी या मैदानावरती मावळ संघाचं आपण पाहिलं. निहाल तुस्माद ज्यानं अंडर-23 महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र प्रीमियर लीग MPL मध्ये आपली जबरदस्त कामगिरी करणारा, काल त्यानं या मैदानावरती 11 चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम केलाय. बिल्कुल यहाँ पे 2 की कहानी खत्म है. 2 के बाद 13 रन दूसरे ओवर में अच्छे रन आए. यहाँ पे लंबी पारी की दरकरार होगी क्योंकि हर्ष जो कि फॉर्म में यहाँ पे खिलाड़ी है. तो गेंदबाजी मार्ग पर अब तीसरे ओवर के लिए आते हुए धनंजय भिंताड़े, ऑल इंडिया ओपन का एक बड़ा नाम इस वक्त श्रीतेज स्पोर्ट्स के सामने. गहिंदर दादा शिरसाट की टीम फिलहाल तीसरा ओवर यहाँ पे लेके तैयार. गेंदबाज भी तैयार. अगर फील्डिंग की बात की जाएगी ना, एक डीप पॉइंट की तरफ रोहन खरात तैनात है. यहाँ पे कवर की तरफ एक लॉन्ग ऑन भी, एक खड़ा के एक देखेंगे अंपायर के बीच डीप स्क्वायर लेग भी तैनात. मिड विकेट भी यहाँ पे तैनात किया है और सामने लॉन्ग ऑन. तो यहाँ पे रहेगा चालू. दर्शक भी यहाँ पे मैच का आनंद लेते हुए. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आहे. बॅट चिकट घेतलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूरवरती. एक धाव नक्कीच पूर्ण करतोय यष्टीरक्षक. आपण पाहतोय पुन्हा एक महाराष्ट्रातील सुपरस्टार खेळाडू अनुराग यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. या चेंडूवरती 1 धाव आली, 14 धावा. सर काय सांगताय, कॅल्क्युलेशन क्रिकेट 5 षटकामध्ये जर अशा प्रकारची फलंदाजी राहिली तर एक काय टार्गेट असेल माइंडमध्ये? बिल्कुल खेलना होगा, प्रेशर भी होगा क्योंकि बड़ा टूर्नामेंट, 14 साल यहाँ पे, बिल्कुल इस टूर्नामेंट का 4था सीजन यहाँ पे. मिट्टी का विकेट है और उसके ऊपर यहाँ पे देखेंगे खिला गेंदबाज नपीतुली गेंदबाजी करते हुए. फुल टॉस गेंद इस वक्त यहाँ पे रोहन खरात की गोदी में जाएंगे गेंद. बड़ा विकेट खोया यहाँ पे. आणखी एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू चांगला खेळला होता परंतु रोहन खरातच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद होऊन परतलाय. आणखी एक मोठा धक्का. श्रीतेज स्पोर्टचे गोलंदाज मात्र वर्चस्व गाजवताना या मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती एक अष्टपैलू खेळाडू, महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू धनंजय भिंताडेने मात्र आपल्या संघासाठी यश मिळवून दिलंय. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय दिलीप पवार. एक आकर्षक स्पर्धा, प्रेक्षकांसाठी आकर्षक बैठक व्यवस्था. पुन्हा एकदा थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलाय. निर्धाव चेंडू. विकेट का बिल्कुल यहाँ पे फायदा लेते हुए गेंदबाज धनंजय भिंताड़े. और की अगर कहानी देखेंगे, पहले गेंद पे एक सिंगल जरूर है लेकिन उसके बाद एक बड़ी विकेट मिली है. मैदान में एक एक्सपीरियंस खिलाड़ी दिलीप पवार इस वक्त. शॉट देखिए लेकिन इंटेंट किया था, लेकिन यहाँ पे देखेंगे बिल्कुल खेलना चाहते थे लेकिन गति से साथ यहाँ पे गिरफ्तार करते हुए धनंजय भिंताड़े. अच्छी गेंदबाज यहाँ पे, पुणे का डायमंड जिन्हें कहा जाता है गेंदबाजी का. अच्छी गेंदबाजी फिलहाल इस वक्त. और एक अच्छी गेंद इस वक्त तेजी के साथ गेंदबाजी करते हुए. कमाल की गेंदबाजी धनंजय भिंताड़े द्वारा. बिल्कुल पिछले ओवर के अंदर एक अच्छे रन जमाए थे लेकिन हर्षद जो नॉन स्ट्राइक के ऊपर खड़े. बिल्कुल बात करेंगे 5 गेंदों का सामना किया हर्षद ने. 10 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हर्षद, लेकिन अभी तक तो यहाँ पे देखेंगे बड़ा शॉट खेलने का मौका दिया नहीं. अभी तक एक भी बड़ा शॉट आया नहीं है. और फिर से एक बार पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज धनंजय. आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा फलंदाज फायदा घेऊ शकला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावांसाठी संघर्ष आहे. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. फक्त 1 धाव या षटकामध्ये आणि 1 फलंदाज बाद करतोय धनंजय भिंताडे. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन.
अमोल शिरसाट सर यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी आकर्षक बैठक व्यवस्था, पावन गणपती गॅलरी, श्री संत वामनभाऊ गॅलरी, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब गॅलरी आणि मोहटादेवी गॅलरी. त्याचबरोबर स्टेजच्या डाव्या बाजूला आपण पाहतोय साईबाबा गॅलरी. प्रेक्षकांचा अभूतपूर्व उत्साह काल देखील आपण पाहिलं. एक मोठी स्पर्धा, भारतातील एक नामवंत स्पर्धा, शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी. इलाका किसी का भी हो, धमाका सिर्फ हमारा ही होगा. गोलंदाजी मार्कवरती सामन्यातलं षटक क्रमांक 4, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आसिफ शेख, मॅन फ्रॉम वाघोली. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल करायचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव घेतले, दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय आणि या चेंडूवरती मात्र नशिबाची साथ मिळते. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती, 2 धावा मात्र या चेंडूवरती. बिल्कुल अच्छा प्रयास करते हुए, बिल्कुल हर्षद को मालूम है टीम की अहमियत. एक बड़ा स्कोर यहाँ पे चाहिए. बड़े टीम के सामने खेलती हुई टीम पाथर्डी गहिनीनाथ स्पोर्ट्स क्लब की टीम एक अच्छा इंटेंट यहाँ पे दिखाते हुए हर्षद. आसिफ शेख इस वक्त बड़ा शॉट, लेकिन ये देखिए स्विंग की कहानी, टपक खाने के बाद एकदम उछाल लेती और बाहर निकलती हुई. अच्छी गेंदबाजी आसिफ शेख, एक बड़ा नाम टेनिस क्रिकेट का. नक्कीच सर, पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू टाकलाय, पुन्हा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती आसिफ शेख. समोर फलंदाज मात्र आपण पाहतोय हर्षद. हर्षदसाठी फुल टॉस, खराब चेंडू, चेंडू मात्र जातोय 1 बाउंस, सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार मिळतोय. शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. बिल्कुल यहाँ पे ऐसी क्लीन हिट चाहिए. फुल टॉस गेंद यहाँ पे फायदा लेते हुए बिल्कुल तोहफा कबूल किया इस गेंद का और इसके साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर जाएगा 16 रन 2 विकेट के नुकसान पर. अच्छी शॉट यहाँ पे, तो 4 के साथ स्कोर आगे बढ़ा है. 20 रन यहाँ पे फिलहाल बने हैं. एक चौकार. काही क्षण असं वाटलं की चेंडू आसिफच्या हातातून निसटलाय. फलंदाजाचा फायदा. पुन्हा एकदा फटका खेळायचा प्रयत्न आहे. बॅटची कड, चेंडू मात्र हवेत काही काळ. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. 20 धावा धावफलकावरती, 2 बाद 20, षटक क्रमांक 4 मैदानावरती. बिल्कुल यहाँ पे ऐसा सर पिछला भी मुकाबला ज्यादा स्कोर नहीं होते. गेंदबाजों ने आज बढ़िया काम किया. कल भी एक 5 पर मिला था. पहले मुकाबले में 5 विकेट लिए थे इस विकेट के अंदर. जो विकेट की बात करेंगे ना, इस विकेट के ऊपर बल्लेबाज को भी यहाँ पे चांसेस बिल्कुल है और उसके साथ गेंदबाज भी हरकत करते हैं आज इस मैदान के अंदर. ड्राई, एकदम ड्राई विकेट है और इस विकेट के ऊपर देखेंगे श्रीतेज 11 का जलवा यहाँ पे खोप करते हुए गेंदबाजी के साथ. नक्कीच गोलंदाजाचं वर्चस्व आतापर्यंत 4थ्या षटकापर्यंत आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी या सामन्यामध्ये श्रीतेज स्पोर्ट या संघाकडून. आकोट टप्प्याचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेत आहे, फलंदाज बाद. आणखी एक धक्का. लेकिन जिस तरह से यहाँ पे कप्तान ने टॉस जीता था और टॉस के समय जो उन्होंने कहा था कि हमारे पास बस नए नए खिलाड़ी, उभरते हुए स्टार खिलाड़ी जिनको यहाँ पे बड़ा मौका मिलता हुआ आज, लेकिन उस मौके को भुनाना होगा आज के इस मैदान में, क्योंकि ऑल इंडिया का सबसे बड़ा टूर्नामेंट यहाँ पे चलता हुआ. अगर बात की जाए इस टूर्नामेंट की, बहुत सारे यहाँ पे दर्शक मुकाबले के लिए आए हैं और आज दूसरा दिन इस टूर्नामेंट का यहाँ पे देखते हुए. अब देखेंगे कहानी, 4 की कहानी खत्म है. 20 रन, एक बड़ा ओवर साबित हुआ. दूसरे ओवर में अच्छे रन आए थे सनी कस्बे के खिलाफ, लेकिन तीसरे ओवर में आसिफ शेख ने अच्छी कामगिरी की है. उसके साथ यहाँ पे अब गेंदबाजी मार्ग पर आते हुए ओवर नंबर 5 में रोहन खरात. टेनिस क्रिकेट डॉटिंग के माध्यम से यहाँ पे जो अवार्ड हुआ था उनका भी यहाँ पे ऑल इंडिया का सबसे गेंदबाजी का अवार्ड मिला है. बेस्ट बॉलर ऑफ द ईयर से सम्मान किया था रोहन खरात, मिस्टर एमपीएल. षटक क्रमांक 5, गोलंदाज रोहन. रोहनचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती धाव घ्यायचा प्रयत्न आहे. चेंडू बॅटवरती आला नाही, चेंडू शरीरावरती आदळतोय. एक धाव मात्र या चेंडूवरती लेग बाईटचा इशारा येतोय. आमचे दोन्ही पंच मैदानावरती आपण पाहतोय. पंचांची देखील सुरेख अशी कामगिरी. जेपी पॅनल मुंबई. और ये गेंद देखिए फिलहाल रोहन खरात, जिनका नाम बिल्कुल यहाँ पे बड़ा नाम है और फिलहाल मूवी आई है पुष्पा 2 और गेंदबाज का बिल्कुल राज करते हुए अंदर से बाहर, बाहर से अंदर, दोनों तरफ से यहाँ पे गेंदबाजी करते हुए गेंदबाज फिलहाल रोहन खरात, जिनको अभी अभी आईपीएल देखिए, आईपीएल ऑक्शन में इनका नाम आपने देखा था. बड़ा नाम यहाँ पे इस खिलाड़ी का. फिलहाल देखेंगे उस के सामने दिलीप पवार किस तरह से चुनौती
और एक अच्छी गेंद रोहन खरात, बढ़िया, लेकिन अंपायर के पास देखेंगे इम्प्रेस नहीं अंपायर, वाइट बॉल। एकूण जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्यात 23 धावा, 5 चेंडूचा खेळ बाकी असेल, क्षमा असावी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे। पुढच्या 4 चेंडूवरती मात्र 1-2 मोठे फटके मात्र दोन्ही फलंदाजांना। हा फटका खेळलाय, चेंडू मात्र जातोय वन बाउंस, सीमारेषा पार, कडक कडकडीत प्रहार, येतोय चौकार। बिल्कुल यहाँ पे हमने अपने अंदर का तूफान जागा इस वक्त, जलवा दिखाता हुआ यहाँ पे दिलीप पवार का बल्ला, ज्यादा गति दी थी इस गेंद को, देखेंगे आप रिप्ले के माध्यम से, गति के साथ गेंद, अच्छा टाइमिंग किया, क्लीन हिट, 4 रन यहाँ पे, और इसके साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन यहाँ पे बने, और नंबर 5 और थोड़ा सा यहाँ पे दूर डाले गेंद, वापिस टप्पा खाने के बाद गेंद ने अपना कांटा बदला है। अच्छी गेंदबाज करते हुए रोहन खरात फिलहाल इस वक्त सीधे जिला उनके लिए। ओहो, देखेंगे यहाँ पे दर्शक बिल्कुल यहाँ पे लूप लेते हुए इस गेंदबाज का, कभी आती है अंदर कभी जाती है बाहर, भूल भूले गेंदबाज यहाँ पे। टेनिस क्रिकेट के अंदर अपने गेंदबाज के साथ पूरे महाराष्ट्र में फेवरेट बने, और एक अच्छी गेंद, इसके साथ देखेंगे इस ओवर की कहानी खत्म हुई है, और 5 ओवर के बाद यहाँ पे स्कोर बना है 27 रन, 3 विकेट के नुकसान पर। अब टारगेट है 28 रन का टारगेट, बिल्कुल अच्छी गेंदबाजी इस ओवर में, देखेंगे 6 रन आए रोहन खरात के साथ, एक चौका भी आया था दिलीप पवार इनके बल्ले के साथ, तो देखिए स्कोर एकदम मैच की समीरी देखेंगे, पवार ने किए 9 गेंदों में 4 रन, गेंदबाजी की समीरी यहाँ पे आएंगे टेनिस क्रिकेट के माध्यम से लाइव प्रसारित हो रही है टूर्नामेंट। एका बाजूला जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असताना मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले, सटीक आणि नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सर्वच गोलंदाजीने। आपण जर पाहिलं तर धनंजय भिंताडने एका षटकामध्ये केवळ 1 धाव दिली आणि 1 फलंदाज बाद केला, 27 धावा बनवले गेलेत आणि 28 धावांचं लक्ष्य। रुक करेंगे, जाएंगे सीधे यहाँ पे टॉस बॉक्स में, जहाँ पे हमारे साथ जुड़े हैं गोपी जाधव सर। येस, थँक्यू। नेक्स्ट मॅचचा टॉस असेल मंगलमूर्ती 11 वर्सेस मेजर 11 माणिक दौंडी, दोन्ही संघाचे संघनायक। आपण टॉस बॉक्समध्ये या। आपण पाहतोय स्पोर्ट्स किंग बुक प्रेझेंट सिरसा चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चौथ्या पर्वाचा हा दैदिप्यमान सोहळा, याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झालेला तुम्हा सर्वांचंच सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। सिरसा स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी पॉवर्ड बाय कायनेटिक ग्रीन, ट्रॉफी स्पॉन्सर बालाजी क्लब राजकोट, बॉल स्पॉन्सर्ड 7070 स्पोर्ट्स, किट पार्टनर आहेत सावली क्रिएशन्स, ग्राफिक डिझाईन YSI दुबई, असोसिएट स्पॉन्सर 1x9 बुक, आनंद मार्बल्स, रुद्र स्पोर्ट्स, रतन अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड। ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते। जगभरातील टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक सबस्क्रायबर असणारी वाहिनी अर्थातच tenniscricket.in यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता। त्याचबरोबर हा संपूर्ण इव्हेंट ज्यामध्ये रंग भरले गेलेत अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर मॅम आणि त्यांची संपूर्ण टीम, तर दोन्ही टीमचे संघनायक आपल्याला सेकंड कॉल आहे टॉस साठी या। आज डे 2 मधला चौथा सामना मंगलमूर्ती 11 वर्सेस मेजर 11 माणिक दौंडी या दोन संघांच्या दरम्यान रंगणार आहे। आणि हा टॉस ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे ते सहारा ट्रॅव्हल्स हे सर्व आसिफ भाई यांना आम्ही विनंती करतो, आसिफ भाई या, आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण घेणार आहोत। नाणेफेकीचा कौल सहारा ट्रॅव्हल्स यांचे ओनर आसिफ भाई आमच्यासोबत
टॉससाठी मान्यवर म्हणून जोडले गेलेत. वेलकम आसिफ भाई, आपलं देखील स्वागत आहे. संघनायक आपल्याला विनंती आहे त्वरित या. मंगलमूर्ती 11 आणि मेजर 11 माणिक दौंडी संदीप राठोड दाखल झालेले आहेत. मंगलमूर्ती 11 टीमचा कॅप्टन. मंगलमूर्ती 11 टीमचं कॅप्टन, तुमच्यासाठी हा कॉल आहे. टॉस साठी या. मेजर 11 माणिक दौंडी संघाचा संघनायक आमच्यासोबत जोडला गेलाय आणि हा टॉस घेण्यासाठी आसिफ भाई आमच्यासोबत आहेत. शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची स्पर्धा. प्रत्येक पर्वामध्ये मायबाप क्रीडारसिक चातक पक्षाप्रमाणे ज्या स्पर्धेची वाट पाहत असतात, तो क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा. तर टॉस इथे घेतला जातोय. मान्यवर आहेत आसिफ भाई यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. मंगलमूर्ती 11 वर्सेस मेजर 11 माणिक दौंडी. एका बाजूला स्पोर्ट्स किंग आहे, दुसऱ्या बाजूला आहे शिरसाट स्पोर्ट्स. कॉल कोण देणार आहे? संदीप राठोड मेजर 11 माणिक दौंडी कॉल देतील. स्पोर्ट्स किंग असा कॉल आणि ते शिरसाट स्पोर्ट्स. येस, थँक्यू. टॉस जिंकलाय मंगलमूर्ती 11. आसिफ भाई धन्यवाद, आपण मंचावर असं नसतं बा. मंगलमूर्ती 11 संघाचा संघनायक टॉस जिंकतोय. टॉस जिंकलाय. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न आहे की आता निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. पहिला सामना आणि तिथेच खूप चांगलं खेळण्याची संधी प्राप्त झालेली आहे. समोरच्या संघाचा खेळ तुम्ही पाहिलेला आहे. जो निर्णय घेतलाय त्या निर्णयामागचं कारण आणि कशा पद्धतीने या मॅचमध्ये उतरण्याची तयारी झाली आहे? आम्ही एक गोलंदाज ॲड केला आहे प्रदीप नाणेत म्हणून. गणेश सरांना बसवले. बॉलिंग अटॅक अजून आम्ही घेतलाय. अजून एक गोलंदाजी वाढवला गोलंदाज. विशिंग यू ऑल दी बेस्ट. संदीप, पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा संघर्षमय प्रवास राहिला आहे. काही गोष्टींचा अभाव पाहायला मिळाला. या सामन्यात खूप चांगली तयारी करायची असेल. तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असतास? नक्कीच मी फलंदाजीच घेतली असती. आमच्या मनासारखंच होतं, फक्त बॅटिंग आमच्या मनासारखी होत नाही. निश्चित या मॅचमध्ये आम्ही चांगला धावा बनवण्याचा प्रयत्न करू. संदीप, गेली अनेक वर्ष आम्ही तुला टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने खूप चांगला खेळ करताना पाहिलेला आहे. मोठमोठ्या इनिंग्स तुझ्या पाहिलेल्या आहेत. विठ्ठल चव्हाण तुझ्या बरोबरीने आहे, लखन आहे. या मॅचमध्ये जिथे विजय गरजेचं आहे तिथे थोडंसं जबाबदारीचं क्रिकेट पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच 100% आम्ही जबाबदारीनं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचाही प्रयत्न करू. आता बॅटिंग करायचे तर आपण पाहिलं तर 5 षटकं आहेत आणि 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत बदल मारण्याचा प्रयत्न राहील? कमीत कमी 50-55चं टार्गेट तरी आम्ही समोरच्या टीमला देण्याचा प्रयत्न करू. विशिंग यू ऑल दी बेस्ट. तर हा होता संदीप राठोड, कॅप्टन आहे मेजर 11 माणिक दौंडीचा. लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. मंगलमूर्ती 11 वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू. जाऊया चाबलू सामन्याच्या दिशेने. सेकंड इनिंग सोबत जोडले जात आहेत चंद्रकांत शेट्टे सर आणि प्रवीण गायकवाड सर. इट्स ओ टू यू. धन्यवाद. धन्यवाद गोपी जाधव सर. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 6 धावा स्कोर कार्ड वरती येत आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे सौरभ एडके. त्या ठिकाणी हा षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. शेरू लोहार आणि नरसिंग पालमपल्ले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे.
हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे, शतरक्षक येईल चेंडूच्या खाली, टिपलाय झेर, शेरू लोहारचा संपलाय खेळ, महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये. आपल्या समवेत या ठिकाणी महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर नक्कीच जोडले जात आहेत. सर 27 धावांचं नक्कीच असणारं लक्ष, 6 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात आणि शेरू लोहार त्या ठिकाणी मात्र परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगा या मॅच बद्दल? या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय पैलवान विलासभाऊ धोत्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी धोत्रे साहेबांना विनंती करेल, साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती. त्याबरोबर अर्जुनदादा वणवे, आपल्या शिरसाट परिवारातील असणारे व्यक्तिमत्व अर्जुनदादा वणवे यांचंही मी मनापासून स्वागत करतो. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. त्याचबरोबर 7S लाईव्हचे मेजर रवी शिंदे खास या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत संगमनेर परिसरामधून. रवि सर, 7S लाईव्ह शुभेच्छा आणि आपले हार्दिक स्वागत. पहले पारी में काफ़ी बढ़िया गेंदबाजी की श्रीतेज ने, जैसे पिछले मैच में काफ़ी अच्छी गेंदबाजी रही थी और इस मैच में भी काफ़ी अच्छी गेंदबाजी के बाद 28 रनों का पीछा करने जब उतरी है टीम यहाँ बैटिंग के लिए श्रीतेज, मगर गैनीनाथ दादा स्पोर्ट्स फाउंडेशन भी एक अच्छी टीम है और उन्होंने भी जवाब दे दी है. शुरू में एक पहला झटका यहाँ दिया है श्रीतेज टीम को, यहाँ पाथर्डी टीम ने, तो यहाँ इसी तरह से अगर झटके आएंगे तो दबाव बना सकती है टीम पाथर्डी भी, मगर लक्ष्य उतना बड़ा नहीं है. सौरव येडके पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. रोहन खरात मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे. सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा या क्रिकेटच्या स्पर्धेकडे लागून आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही पाहतायत. दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न होताना जो पाहायला मिळतोय, श्रीतेज स्पोर्ट्स आणि गहिनीनाथ दादा स्पोर्ट फाउंडेशन यांच्यातील मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. हा फटका अगदी आपण पाहतो आहे, उलट्या दिशेला फटका खेळलाय, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या अगदी बाहेर. अगदी आपण पाहतोय पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा असेल. हा नक्की षटकार की चौकार निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. पिछले मैच की तरह इस मैच की भी शुरुआत रिवर्स के जरिए की. पिछले मैच में भी जब दबाव था आते ही एक रिवर्स के जरिए चौका जड़ा था और इस मैच में देखिए आते ही छक्का जड़ दिया और लक्ष्य उतना बड़ा नहीं है मगर ये खिलाड़ी कुछ खास है और दोनों पारियों की शुरुआत रिवर्स के जरिए की. एक में था चौका और इसमें था छक्का. रोहन खरात फलंदाजी करतोय जोरात. या अगोदरच्या मॅच मध्ये रोहित खरात नक्कीच अगदी आपण पाहतो या अगोदरच्या मॅच मध्ये देखील अशी सुरुवात नक्कीच केली होती धडाकेबाज आणि या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, तोही रिवर्सचा अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते आहे. सर्व टेनिस बॉल क्रिकेट रसिकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. रोहित षटकार ठोकलाय, 28 धावांचं लक्ष पार करत असताना 11 आले. आता षटक क्रमांक आता दुसरं चालू होईल. एक गडी मैदानाच्या आतमध्ये जो बाद होताना आपण पाहिलेला आहे. उद्या अखिल भारतीय स्तरावरील संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील. आज तालुकास्तरीय संघांची नक्की झुंज आपण त्या ठिकाणी पाहतो आहे आणि या दोन संघांची गाठ एकमेकांच्या समोर पडली. एका बाजूला श्रीतेज स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला गहिनीनाथ दादा स्पोर्ट फाउंडेशन, हे दोन संघ आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज क्रिकेटच्या रसिक या ठिकाणी पाहतात. वैभव गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. समोर आहे नरसिंग पालमपल्ले. फुलटॉस अगदी आपण पाहतो आहे, चेंडू पोहोचेल पुन्हा एकदा सुसाट सीमारेषेच्या बाहेर, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. इस बार नरसिंह पालमपल्ले थे और जैसे ही इस गेंद को देखा फुलटॉस से दायरे का फायदा उठाया और दायरे को चीरती हुई ये गेंद सीमा रेखा के बाहर गई है और सचिन तापकीर इनकी ये टीम है श्रीतेज और टूट पड़े हैं बैटर. जिस तरह से बॉलर ने अच्छी गेंदबाजी की और अब यहाँ देखिए बैटर शुरू से टूट पड़े और अच्छा प्रयास, अच्छी शुरुआत. पुन्हा एकदा आक्रमण, कव्हरच्या दिशेला चेंडू पोहोचतोय. दोन षटरक्षक करतील चेंडूचा पाठलाग, शेवटच्या क्षणी चेंडू त्या ठिकाणी अडवलाय. चांगले एफर्ट पाहायला मिळाले, चांगले शतरक्षण अगदी त्या ठिकाणी केले. काही धावा निश्चितपणे वाचवल्यात. शतरक्षक त्या ठिकाणी जो तैनात होता अगदी आपण पाहतोय
सौरभ चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. षटक दुसरं प्रगती पथावरती जारी आहे. 17 रन बन चुके हैं. अच्छी शुरुआत की है, हालांकि लक्ष्य बड़ा नहीं है और रोहित खरात पहले गेंद पर छक्का जड़ा उन्होंने रिवर्स के जरिए. उसके बाद नरसिंह ने एक अच्छा स्ट्रोक खेला और ये टीम भी पहले मैच में जीत हासिल की थी. अच्छी पोजीशन में इस मैच में भी आ चुकी है. पुन्हा एकदा रिवर्स खेळलाय, सक्सेस देखील झालाय. नरसिंग पालम पल्ले चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सनसनीत चौकार. नरसिंह दबाव कुछ नहीं है क्योंकि लक्ष्य बड़ा नहीं है, इसीलिए अलग अलग स्ट्रोक खेलने का प्रयास यहाँ जारी है. रोहित ने रिवर्स के जरिए स्ट्रोक खेला, अब नरसिंह भी उसी तरह का प्रयास कर रहे हैं. महाराष्ट्र में काफ़ी अच्छा क्रिकेट खेल चुके हैं, कर्नाटक में अच्छा क्रिकेट खेल चुके हैं. पिछले 2 साल से बारिश के सीजन में राजस्थान में जाके भी काफ़ी बढ़िया क्रिकेट नरसिंह ने खेला है और यहाँ इस मैच में टूट पड़े हैं नरसिंह. जबरदस्त फलंदाजी. 3 चेंडू खेळलेत, 10 धावांवरती नरसिंग पालम पल्ले. अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती उभा आहे. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर 21 धावा. फुलटॉस, पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा कडा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेट बाउंड्री लाईन, षटकार. 6 धावा. ओहो हो, और एक बेहतरीन स्ट्रोक. एक रन की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. 27 पर स्कोर है, 28 रनों का पीछा करना है और यहाँ घुटना टेक और नरसिंह का सिक्सर देख. सचिन भाऊ लालादास तापकीर यांच्या मालकीची टीम आहे श्रीतेज स्पोर्ट्स. दुसऱ्या बाजूला नक्कीच याच तालुक्यातील गहिनीनाथ दादा स्पोर्ट फाउंडेशन. अगदी आज या संघाचा खेळ पाहण्यासाठी देखील फार मोठी गर्दी या क्रिकेट रसिकांनी मात्र जी केलेली आहे. या परिसरातील प्रसिद्ध खेळाडू या टीम मध्ये समाविष्ट आहेत आणि या 2 टीमच्या दरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. एका धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. नरसिंग पालम पल्ले, गगनाला गवसणी घालणारा, हवाई फायर, षटकार. 6 धावा. इसी अंदाज में क्रिकेट खेलना जानते हैं ये नरसिंह और आसानी से दूसरे ही ओवर में जो लक्ष्य था उसे हासिल किया है. हालांकि 28 करने थे, 33 किए हैं. अच्छी बैटिंग और क्या दूसरी जीत हासिल की है. सचिन सेठ, लालदास तापकीर एंड कंपनी, श्रीतेज स्पोर्ट्स, सरोली, पुणे. आसिफ भाई, सगळ्यांना सहारा ट्रॅव्हलच्या माध्यमातून हवे त्या ठिकाणी योग्य वेळेला पोहोचवण्याचं काम करणारे सहारा ट्रॅव्हल्स, आपलं देखील हार्दिक स्वागत. तर नक्कीच आपण पाहिलं नरसिंग पालम पल्ले 5 चेंडू 22 नाबाद बनवल्या. रोहित खरात 1 चेंडू 6 धावा त्याने मात्र ज्या बनवल्या. 27 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी नक्कीच जे होतं आणि हा सामना 9 विकेट्सनं मैदानाच्या आतमध्ये जिंकला गेलाय. जबरदस्त त्या ठिकाणी मात्र खेळ आपल्याला जो पाहायला मिळाला आणि मॅन ऑफ द मॅच ज्यानं 5 चेंडू खेळले, नाबाद 22 धावा बनवल्या, जबरदस्त खेळ केला, नरसिंग पालम पल्ले. तसेच एक क्रिकेटचा तपस्वी म्हणेल मी, अर्जुनजी वणवे सर, आपलं देखील या ठिकाणी आयोजनाची देखील एक मोठी भूमिका निभावत आहे. या सन्माननीय रवींद्र शिंदे मेजर 7S लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं देखील काम महाराष्ट्रभर दर्जेदार पाहायला मिळते. रवींद्र शिंदे मेजर यांचं देखील स्वागत. अर्जुनजी वनवे, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत या ठिकाणी या सिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी 2024चा थरार आणि आपण मॅन ऑफ द मॅच साठी जोडले जाणार आहोत. त्या ठिकाणी आहेत इर्शाद बागवान सर. या सर, स्वागत असेल. नमस्कार. सिरसाट